नमस्कार मंडळी, इतके सारे फोटो बघून तुम्हालाही उत्सुकता वाटली असेल आम्ही कुठे आले होते. तर मग चला बघूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत समुद्राच्या अगदी जवळ निसर्गाच्या कुशीत वसलेल्या एका शांत प्राचीन अशा ठिकाणी. हे ठिकाण म्हणजे रत्नागिरीपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेले जयगड जवळील नांदिर्डे गावातील कराटेश्वर मंदिर. गेटपासून हे मंदिर खाली असल्यामुळे आपल्याला पायऱ्या उतरूनच जावे लागते. 2-250 फूट उंच डोंगर आणि त्या डोंगराच्या माथ्यावर असलेले हे शिवालय. कोकणातील एखाद्या साध्या भोळ्या माणसाचं घर असावं तसं दिसणारं हे छोटंसं कौलारू मंदिर. परिसरात गेल्यानंतर डाव्या हातालाच श्री गणेशाचे मंदिर आहे. हिरवीगार वनराई आणि शांत सागराच्या पार्श्वभूमीवर वसलेलं हे एक मंदिर आहे. प्रथम आम्ही गणपती मंदिराकडे गेलो. गणपती बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर आजूबाजूचा परिसर न्याहाळत होतो. इथलं वातावरण अगदी शांत होतं. कुठेही गोंधळ नाही. दूरवरून समुद्राच्या लाटांचा आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट एवढंच ऐकायला येत होतं. असं हे प्राचीन शिवमंदिर एका टेकडीवर उभारलेले असून इथल्या लोकांचा असा विश्वास आहे की इथे मनापासून मागितलेली मनोकामना पूर्ण होते. मंदिराच्या परिसरातील ही दीपमाळ दगडी असून त्रिपुरी पौर्णिमेला इथे खूप सजावट केली जाते. आकर्षक रोषणाई केली जाते. ही दीपमाळ म्हणजे प्राचीन वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे. हे प्राचीन शिवमंदिर लाकडी बांधणीचे असून इसवी सन 1600, 1764, 1921, 1970 अशा जीर्णोद्धार केल्याच्या नोंदी पण आहेत. शिवमंदिरात प्रवेश केल्यावर प्रथमतः आपल्याला नंदीचे दर्शन मिळते. मंदिरातील आतील भाग पूर्णपणे लाकडी असून त्याच्यावर कोरीव काम केलेले आहे व सजावट केलेली आहे. गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस पितळेच्या नागाच्या मूर्ती आहेत. मंदिरातील स्वच्छता, शांतता एकदम मंत्रमुग्ध करणारी आहे. ध्यानमग्न होण्यासाठी इथे काही वेगळं संगीत किंवा मंत्रोच्चार करावेच लागत नाहीत. ती सोय निसर्गाने स्वतःच करून ठेवलेली आहे. दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही बाहेर आलो. आजूबाजूचा परिसर फिरत असताना आमची नजर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या समुद्र किनाऱ्यावर पडली. पश्चिमेला समुद्राचा असलेला गहिरा निळा पोत सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. आणि मग आम्हीही नजारा बघण्यासाठी खाली पायऱ्या उतरून जायचे ठरवले. मंदिराच्या मागून दिसणारा हा समुद्र हा या ठिकाणाचा हायलाइट पॉइंट आहे. बाबा आणि मुलगी तर पुढे जाऊन पोहोचले सुद्धा.
मी मात्र इकडचे तिकडचे फोटो काढत रेंगाळत ह्या पॉइंटला त्या पॉइंटला फोटो काढायला मिळतोय काय याची संधीच बघत होते. निळसर पाणी, काठावर आपटणाऱ्या लाटांचा पांढरा शुभ्र फेस आणि किनाऱ्यावर बसून मिळणारी ॲब्सोल्यूट शांतता, हे सगळं मनाला भारावून टाकणारं वातावरण. फॅमिलीसोबत 1.5 तास बसला तर वेळ कसा जातो कळणारच नाही. समोरच गोमुखातून निरंतर खळाळत वाहणाऱ्या पाण्याची चव चाखायला मिळाली. हे पाणी म्हणजे जणू काही निसर्गनिर्मित खरं मिनरल वॉटरच. पाठीमागे असा हा सुंदर देखावा पाहून मग काय आम्ही फोटो काढायला संधी सोडलीच नाही. किती सारे फोटो काढले तरी मन काही फिटतच नव्हतं. इकडून सेल्फी तिकडून सेल्फी असा एकही पॉइंट सोडला नाही की जिथे आम्ही फोटो काढले नाहीत. सूर्य हळूहळू मावळतीला आला होता आणि आम्ही हे दृश्य आमच्या डोळ्यात साठवून ठेवत होतो. तर हा होता आपला कराटेश्वर मंदिराचा छोटासा पण मनाला भिडणारा प्रवास. जर तुम्ही रत्नागिरी, गणपतीपुळे किंवा आरेवारे बीच ट्रिप प्लॅन करत असाल तर कराटेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.